हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला विठाला चला आज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला बोलायचा प्रयत्न करणारे आदरणीय वंदनीय वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर आणि वैकुंठवासी माझे ज्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध होते ते गोविंद महाराज केंद्रे यांच्या कृपाशीर्वादानं बडा बडाई ना कहे बडा न बोले बोल हीरा मुख से ना कहे लाख हमारा मोल मोठ्यानं मी मोठा आहे माझा मोठेपण समाजानं द्यावं याची अपेक्षा जो करतो त्याचं मन मोठं नसतं महाराज आणि ज्याचं कमकुवत मन झालेलं आहे ना तो कधीच मोठा होऊ शकत नाही हा एक सिद्धांत आहे आणि म्हणून हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाईच्या या पावन भूमीमध्ये आपण आहोत आज एका चांगल्या विषयाला थोडासा हात घालण्याचा प्रयत्न करणार आहे आज कीर्तन तुम्हाला मी करमणुकीचं नाही करणार बुद्धीला थोडासा ताण द्यावा लागणार आहे तुम्हाला आज मी कदाचित मागे बोलून असं अन्य कीर्तनांमध्ये आपल्या हिंदू धर्माचे जे ग्रंथ आहेत 4 वेद आहेत 6 शास्त्र आहेत पुराण 18 आहेत उपनिषद 108 आहेत आपल्या हिंदू धर्माची युग किती आता बोलत चला मी एकटा मी आज आऊत ओढणार नाही मी तसा बराच दमून आलोय किती युग आहेत कोणती कोणती हा बोला ना बोला बरोबर आहे महाराज पेपर लिहायला बसल्याच्या नंतर आपला आत्मविश्वास पाहिजे का आपल्या पेपरातलं उत्तर बरोबर आहे म्हणून का नको पहिलं सत्ययुग चला मी एक सांगतो पुढचं त्रेतायुग तिसरं द्वापार युग चौथं कलियुग बरोबर आता माझ्या बरोबर समोर गुरुजी आहेत आणि कीर्तनकारही आहेत द्वय म्हणजे 2 आणि त्रय म्हणजे 3 हे तर मान्य तुम्हाला द्वय म्हणजे 2 त्रय म्हणजे 3 सत्ययुग संपल्याच्या नंतर एक आकडा झाल्याच्या नंतर उजळणी आपण कशी म्हणतो एक झाल्याच्या नंतर 2 यायला पाहिजे का 3 यायला पाहिजे 2 ना इथं काय आलंय त्रेता म्हणजे 3 नीट लक्षात घ्या मी तुम्हाला पहिलं सांगितले आज बुद्धीला काम आहे तुमच्या आले काय त्रेता यायला काय पाहिजे द्वापार यायला पाहिजे पण आलंय त्रेता मग जेने हे विश्व निर्मिले ज्याने या विश्वाची निर्मिती केली त्यानं निर्मिती करताना बरोबर केली परंतु गडबड कोणाकडून झाली पहिल्या सुरुवातीला जेव्हा पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाही कान्होबा आणि तिथं काय झाली गडबड तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि त्यांनी ही सगळी ख्याती करून टाकली महाराज काय झालं सत्ययुगामध्ये श्रीमद भागवतामध्ये ब्रह्मदेवाला जेव्हा सृष्टी निर्माण करायला सांगितली स्वतंत्र प्रकरणे पहिल्या स्कंदामध्ये तेव्हा ब्रह्मदेवानं पहिली मानस सृष्टी केली आणि मनापासून 10 पुत्र निर्माण केले मरीची आत्री वगैरे सर्व त्याच्याही नंतर सृष्टीची वृद्धी होईना वाढ होईना
आणि म्हणून एक स्त्री आणि पुरुषाचा जोडा निर्माण केला. स्त्री आणि पुरुषाचा ब्रह्मदेवानं त्याच्या उजव्या अंगातून संकल्प केला आणि महाराज पवित्र केलेला जगाच्या हिताकरता केलेला संकल्प कोणीही करू द्या, तो पूर्ण करण्याची जबाबदारी परमात्म्याची. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, मनाचे संकल्प पावतील सिद्धी. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी. जय आहे बुद्धी याचे पायी, जय आहे बुद्धी याचे पायी, जय आहे बुद्धी याचे पायी. मनाचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी परमात्म्याची. संकल्प करण्याची जबाबदारी ही साधकाची आहे. ज्यांच्या भूमीमध्ये बसलेले महाराज त्यांचाही एक संकल्प होता, माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा, अवघाची संसार सुखाचा करे, आनंदे भरिल लोक, आनंदे भरिल लोक. अवघाची संसार सुखाचा करिता, आनंदे भरिल लोक, आनंदे भरिल. हा ज्ञानेश्वर महाराजांचा संकल्प आहे. त्याला राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिज्ञा म्हटलं जातं. लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी, होती ना प्रतिज्ञा. पितामह भीष्मांची प्रतिज्ञा, मी अखंड ब्रह्मचारी व्रत पाळील. आणि चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये चाणक्यानं केलेली एक प्रतिज्ञा होती, जेव्हा मी नंद घराण्याचा नाश करील तेव्हा सप्त्याला जाईल. असं नाही, दुसरं होतं काहीतरी ना, नंद घराण्याचा नाश करील तेव्हा शेंडीला गांडबादी. चाणक्य प्रतिज्ञा. कितीतरी कोणाकोणाचे संकल्प आहेत. आणि म्हणून सत्ययुगामध्ये आपल्या सर्वांना तेजानं आणि प्रकाशानं तेजस्वी करणारा सूर्य, त्याला सत्ययुगामध्ये जी मुलं झाली त्या मुलांमध्ये एक मुलगी होती, तिचं नाव आहे यमुना. सूर्याला मुलं किती? हा, शाबास. कोण कोण? यमुना, यमी म्हणजे यमुना. हो हो, ठकोबाईला सुद्धा ठकीच म्हणतात. शनी, किसन महाराज, अजून 2 मुलं राहिली त्यांची, अश्विनी कुमार. जेव्हा त्या संध्येनं पुढे त्यांच्या धर्मपत्नीनं तेच तयार न झाल्याच्या नंतर तिनं घोडीचं रूप धारण केलं होतं. भगवान सूर्य सुद्धा घोडीचं रूप धारण करून जंगलामध्ये तिच्याकडे गेले आणि त्यावेळेला अंग संग झाला आणि त्यावेळेला त्या घोडीच्या उदरातून 2 मुलं जन्माला आली. अश्व म्हणतात घोड्याला आणि अश्विनी म्हणतात घोड्याच्या पत्नीला, म्हणजे त्या मादीला. आणि त्या मादीपासून जे पुत्र तयार झाले ते अश्विनी कुमार झाले आणि ते देवांचे वैद्य होते. देवांचे वैद्य होते. आता पुन्हा कधी भेटलो तर त्या अश्विनी कुमार नंतर, आता तुम्ही ज्या राक्षस भुवनला गेलेला ना अनेक वेळेला, त्याच राक्षस भुवनला दधीची ऋषी राहत होते आणि त्याच दधीची ऋषींची हाडं मागायला इंद्र गेलेला होता. परंतु त्याच्याही अगोदर हे अश्विनी कुमार गेलेले होते आणि म्हणून शास्त्रामध्ये दधीची ऋषींना दुसरं एक नाव आहे, त्याला अश्वशिरा म्हणतात. कारण त्यांच्याकडून जेव्हा अश्विनी कुमार वेद आणि ब्रह्मज्ञान शिकले ते अश्वाच्या तोंडातून म्हणजे घोड्याच्या तोंडातून निघाले, म्हणून त्यांना एक नाव अश्वशिरा. शिर म्हणजे डोकं, हा एक त्याच्यातला सिद्धांत.
ही जी यमुना आहे ही सूर्याची पुत्री आहे. आणि हिला असं वाटलं का मला संकल्प केला तिनं का मी विष्णू बरोबर लग्न लावावं आणि विष्णू माझा पती व्हावा. परिणाम ती तपश्चर्येला बसली यमुना. विंध्य पर्वतापासून इकडं जेवढं होतं ते दंडकारण्य होतं. या दंडकारण्यामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान राम वनवासाला आलेत. आणि मला वाटतं मी मागच्या आठवड्यामध्ये तिकडे कीर्तनाला गेलो होतो रामपुरीला. माजलगाव रोडला कधी गेला तर मी मुद्दा पुरावे सांगतो सगळे. तिथे एक जातेगाव म्हणून गाव आहे. तिथे यमाईचं सुंदर मंदिर आहे. आपल्याला कवठ्याला जसं आहे तसं, कन्हेर सरला आहे तसं त्याला यमाईचं मंदिर आहे. तिथे यमुना तपश्चर्येला बसली होती. यम तिचा भाऊ आहे आणि जुना जमाना आहे, पहिल्यापासूनची पद्धत आहे. बहीण आणि भावंडांचं दोघांचं मिलन 12 महिने जरी नाही झालं तरी पण दिवाळीला हे होतच दिवाळीला. आणि म्हणून ती तपश्चर्येला बसल्यामुळे बहिणीनं दिवाळीला भावाकडे यायचं असतंय, परंतु तपश्चर्येला न बसल्यामुळं काही वर्ष ती बसली. आणि म्हणून दिवाळी झाल्याच्या नंतर 2 दिवसानं भाऊ तिच्याकडे भेटायला यायचा. मी सांगितलं काही वर्ष ती तपश्चर्येला बसली होती. प्रत्येक दिवाळीला तो भाऊ यम आपल्या बहिणीला भेटायला यायचा आणि तो यायचा. त्याची आजही प्रचिती लिहिलेली आहे. दिवाळीच्या पाडव्याच्या दुसऱ्या दिवसाला काय म्हणतात? नाही, भाऊबीज नाही, यमद्वितीया आहे त्याला म्हणतात, यमद्वितीया. त्या दिवशी तो तिकडे यायचा. महाराज तिथं गोदावरीच्या काठी काठोडा म्हणून गाव आहे. तिथे आजही त्या यमाची न्हाण्याची जागा आहे. अशी आपलं जसं पहिलं विहिरीचं थारोळ होतं ना, थारोळ अशा शिळा लावलेल्या, तिथे तो यम स्नान करायचा आणि तिथे ती यायची. तिनं तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान विष्णू प्रसन्न झाले. आणि भगवान विष्णू प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान विष्णूनं सांगितलं वरम ब्रूही वरम ब्रूही, वर माग वर माग. तेव्हा तिनं सांगितलं माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करावा आणि मी तुमची पत्नी, तुम्ही माझे पती व्हावेत. एवढ्याच संकल्पाने मी तपश्चर्या केलेली आहे. भगवान विष्णूनं सत्ययुगामध्ये सांगितलं आता सत्ययुग संपत आलेलं आहे. तुला पुढच्या जन्मामध्ये मला पत्नी करून घेता येणार नाही. का? तुझ्या अगोदर गंधमादन पर्वतावर यमुनेचं तपश्चर्या आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि गंधमादन पर्वतावर कुशध्वज आणि मालावतीची कन्या, कुशध्वज आणि मालावतीची कन्या वेदवती ती तपश्चर्या करत होती तुझ्या अगोदर. तिनं माझ्याकडून पती रूपानं वर मागून घेतलेला आहे आणि म्हणून तिला मला पुढच्या जन्मामध्ये मला अवतारामध्ये तिला पत्नी करून घेता येणार आहे. पुढच्या अवतारामध्ये मी अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौशल्याच्या पोटी राम म्हणून मी अवतरित होणार आहे. आणि ती वेदवती राजा जनकाच्या घरी सीता म्हणून प्रगट होणार आहे. मग आमच्या दोघींचाही तुम्ही स्वीकार करा ना. तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं यमुना तुमच्या दोघींचाही मला स्वीकार करता येणार नाही, कारण परवा दिवशीच आचारसंहिता लागलेली आहे. कोणाची? वाल्मिकींची. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर दोन्ही दाविना बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तनी दाविना नाम मरे, वर्तनी दाविना नाम मरे, वर्तनी
आचरण आहे. एक पत्नीवत राम अवतारामध्ये, आणि ते वचन मी वेदवतीला देऊन बसलेलो आहे. मग देवा पुढच्या जन्मात, मी पुढच्या जन्मामध्ये तुझा स्वीकार करील, आणि जरी वेदवतीला मी वचन दिलेलं नसतं तरीही मी तुझा पुढच्या जन्मात तुझ्याशी विवाह करू शकत नव्हतो. का? नीट ऐका बारकाईने, ज्याला कळेल त्याला. तू सूर्याची पुत्री आहेस, आणि राम अवतार हा माझा सूर्यवंशामध्ये होणार आहे. त्यामुळं तुझं आणि माझं कुळ आणि गोत्र एक असणार आहे. आलं का लक्षात कोणाच्या? तुझं आणि माझं राम अवताराचं कुळ आणि गोत्र हे एक असणार आहे, आणि ज्याचं कुळ आणि गोत्र एक आहे त्याचा विवाह, आणि आम्ही आता केल्याशिवाय राहणार नाही. सुरू झाले. हो, नाथ महाराजांचा शकून पहा तुम्ही. हो, 5 वर्षाची नारी काय करणारे, 6 वर्षाची नारी काय करणारे, आहे की नाही? जाऊ दे, आपल्याला वेळ कमी, 8:15 वाजलेत आपल्याकडे. त्याच्या पुढे द्वापार युग येईल, आणि त्या द्वापार युगामध्ये तू यमुना, तुझं दुसरं एक नाव असेल कालिंदी. त्यावेळेला मी तुझ्याशी विवाह करण्यासाठी राम अवतार सोडील, रघुवंश सोडील, आणि मी चंद्रवंशामध्ये जन्म घेईल. म्हणजे आपला वंश बदल, आणि वंश बदलल्याच्या नंतर तू यमुना कालिंदी बरोबर मी विवाह करील. माझ्या त्यावेळेला 7 पट्ट राण्या असतील. अगोदर सत्यभामा, जामवंती, मित्रवृंदा, लक्ष्मणा, भद्रा, जामवंती, या जरी 7 पट्ट राण्या असतील तरीही 8वी पट्ट राणी म्हणून मी तुझा कालिंदीच्या नावानं, तीच यमुना कालिंदी आहे, आणि मी तुझ्यासमोर विवाह केल्याशिवाय राहणार नाही. अजून काय मागायचं असलं तर माग. आणि मग यमुनेनं हात जोडले आणि सांगितलं, देवा आता सत्ययुग आहे, तुझा आणि माझा विवाह द्वापार युगामध्ये होणार आहे, मधी त्रेतायुग जाणार आहे, हजारो वर्षांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत या असणाऱ्या घटनेचा विस्मरण होता कामाचं नाही. आणि म्हणून देवा, देणार असशील तू माझ्याकरता काही दे, तर तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ते घडू दे. अभंगाच्या पहिल्या हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा. हे तुझा विचार बाबा, तुझा विचार बाबा, तुझा विचार बाबा, तुझा विचार बाबा. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. आपलं चाललं होतं द्वापार पुढं का गेलं आणि त्रेता माग का आलं. आलं ना मुद्द्यावर पुन्हा? हो. कुठे जाऊ दे, जागेवर आलं पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेवानं एक कन्या निर्माण केली. त्या कन्येचं नाव आहे अहिल्या. मानस कन्या आहे. आणि तिला जेव्हा निर्माण केलं तेव्हा तिचं रूप सौंदर्य पाहिलं आणि इंद्र ब्रह्मदेवाकडे आला. देवांचा राजा आहे,
आणि देवांचा राजा असल्यामुळे ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, म्हणले देवा एवढी सुंदर कन्या निर्माण केली, ती मला पत्नी म्हणून द्या. ब्रह्मदेवानं सांगितलं नाही इंद्रा, तुझा विवाह झालेला आहे. तुझी धर्मपत्नी इंद्राणी म्हणजे तिचं नाव आहे शची, आणि म्हणून तुला मी ही कन्या देऊ शकत नाही. पण इंद्राच्या मनामध्ये अहिल्या भरलेली होती. काय कुणास ठाऊक संकल्प पहिला आपला माऊलीचा संकल्प झाला, सगळ्यांचे संकल्प झाले, यांनीही संकल्प केला. पण मी पहिलाच शब्द दिला होता, संकल्प असावा तो जगाच्या हिताचा असावा. हो, दुष्परिणामाचा संकल्प नाही पाहिजे. आणि यानं संकल्प केला इंद्रदेवानं, जरी मला तू अहिल्या दिली नाही ब्रह्मदेवा, तरी पण एक ना एक दिवस तरी मी अहिल्याचा अंग संग उपभोग घेतल्याशिवाय राहणार नाही. संकल्प केला. अहिल्या गौतम ऋषींना दिली गेली, आणि गौतम ऋषींना दिली. त्या गौतम ऋषींचा आश्रम कुठं होता? दामनी खिंडीच्या कुठशीक होता, आहे ना? किती लोक जाऊन आले, जरा हात वर करा. प्रदक्षिणा मारलेले, केलेले, पायी पायी, आहे ना? गाडी जातच नाही तिथं. कुठे? एकदम वर, एकदम वर आहे, ब्रह्मगिरीवर. आणि महाराज अहिल्या गौतमांना दिली, आणि ब्रह्मदेवानं सुद्धा 12 वर्ष तपश्चर्या वरच्या माथ्यावर केली. गिरी म्हणतात पर्वताला, आणि ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मा, आणि म्हणून ब्रह्मदेवानं तिथे तपश्चर्या केली, म्हणून त्या पर्वताला नाव पडलं ब्रह्मगिरी. आणि कितीतरी लोक आपल्यातली सांगतात भगवान शंकरांनी वर जटा आपटल्या. आता रामायण पहा, भागवत पहा तुम्ही. हो, दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये जेव्हा सतीनं आपला देह सोडला, महाराज कधी कधी तुम्हाला अनेक कीर्तनकारांची गाठ भेट पडते, आमची नाही पडत. देवगाते महाराज आशिष लक्षात ठेवा. काही काय म्हणतात, दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सतीनं उडी टाकली. महाराज एक सांगू तुम्हाला, जर सतीनं यज्ञकुंडामध्ये जर उडी टाकली असती आणि आपले प्राण सोडले असते, तर ती आत्महत्या ठरली असती, आणि आत्महत्येसारखं पाप नाही. तुम्हाला याच जागेवर सांगतो, सतीनं उत्तराभिमुख बसली. भगवान शंकराची निंदा दक्ष प्रजापतीनं केली आणि उत्तराभिमुख बसली, आणि आपल्या शरीरातला योगाग्नी पेटवला, आणि त्याच्यामध्ये ती दग्ध झाली. शरीरातला योगाग्नी कसा पेटवला जातो ते इथं बसलेल्या माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. ज्यावेळेला मांडे भाजायचे होते, त्यावेळेला मुक्ताईची इच्छा पूर्ण करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी गॅसचा वापर नाही केला. आपली पाठण जी तापवली ती कोणत्या माध्यमातून तापवली? आपल्या योगाग्नीनं तापवली होती. महाराज हे फक्त योग्यातला योगी आणि सिद्ध पुरुष करू शकतो. येरा गबाळाचे विठाला विठाला अहिल्या आणि गौतमांचा विवाह झाल्याच्या नंतर त्यांना 2 मुलं झाली. अहिल्या आणि गौतमांना 2 मुलं. सुरुवातीला झाला तो पुत्र, पुत्राचं नाव आहे शतानंदजी, आणि मुलीचं नाव आहे अंजना. शतानंदजी वेद अध्ययन झालं, तपश्चर्या झाली, आणि त्याच्यानंतर शतानंदजी मिथिलेला गेले, राजा जनकांचे गुरु झाले. बरोबर आहे का? रामायणवाल्याला विचारलेलं बरं, जनकांचे गुरु कोण आहेत? शतानंदजी आहेत. भगवान रामाचे गुरु वशिष्ठ आहेत. आणि शतानंदजी तिथे गेल्याच्या नंतर त्यांचे गुरु झाले, जनक शिष्य झाले. आणि अंजनी जी होती ही ऋषमुख पर्वतावर वानरांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं केसरी, आणि म्हणून त्या केसरी नावाच्या वानराला
अंजनी माता दिली, गौतम आणि अहिल्यांनी. बरोबर आहे ना? केशरी नंदन म्हणून हनुमानजीचं एक नाव आहे. पुढे ही दोन्हीही मुलं बाहेर गेली, मुलगी सासरी गेली, हे इकडं राजधानी या जनक नगरीमध्ये गेले. आता राहिले ते गौतम ऋषी आणि अहिल्या. पण इंद्राला रोज त्याच्या मनात सलत होत, मी अहिल्याचा एक दिवस तरी मी तिला त्याच्याशी छल करणारे. हे सगळ्यांना माहिती, त्याचं कारण सांगतो मी. पण एक नियम होता, मी अहिल्याकडे जाऊ केव्हा. आणि गौतम ऋषींचा असा एक नियम होता का ते ब्रह्म मुहूर्तावर, त्यावेळेला घड्याळ नव्हतं, गजर नव्हता, बरी कोंबड जरी आरवलं तर ती थोडं ऐकायला जायला, ज्यांनी आश्रम पाहिला त्यांना माहिती, आवाज जाईल काय, काही नव्हतं. मग त्यांची एकच खून होती. याच्यातली कितीतरी जुनी लोक असतील महाराज, काय खून होती त्यांची माहितीये का? हो, आता पोरांची शाळा सुटली असल आणि सावल्या वाट्यापर्यंत गेल्या, आता 3 वाजले असतील. आणि आपण शेतकऱ्यांची एक खून होती, पहाट बैल चारायला जायला. काय होती? नाही, तिकांड नाही. तिकांड केव्हा असते? आता असेल ते तिकांड. हो, ते शेकायला बसल्यावर तिकांड मावळायला गेलं, चला झोपायला. बरोबर आहे की नाही? हं? बाज नाही, ही बाज बी जाऊ द्या, सप्त ऋषी जाऊ द्या, बाज जाऊ द्या. सुख उगवला बस. आणि तिकांड मावळायला गेलं ना का मग हे शेकणार गडी म्हणायचे. बरं, हे शेकणारांचं मला कळत नव्हतं महाराज काय अजून. हो, जर 2-3 जर शेकत असतील आणि तिसरा आला ना शेकायला, तर त्याला फुकाट शेकून देत नव्हती. काय आण बरं, त्या शेकणारांचं काय दुखावलं होतं त्याच्या सासूनी, ते काही कळत नाही. सासवान सासवान सासवान. बरं, ते शेकणारे तुम्ही कधी शेकलात तर तुम्ही बा बरं का, तो निखारा पार हलून 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 पार तो विजूनही जातो. गडी मागून निम्मा गार पडतो, तरी पण तो शेकतोच, तरी तो शेकतोच. त्यांची खून होती चंद्रावर. ठराविक दिवसाला एक दिवसाची त्यांची खून होती. अमुक ठिकाणी चंद्र गेला का स्नानाला जायचं, अमुक ठिकाणी चंद्र गेला का स्नानाला जायचं. महाराज, आपण पहाट म्हणतो ना, पहाटच्या मध्ये आणि त्याचा मधला मुहूर्त आहे. रामानंद स्वामी पहाटे 3च्या नंतर बरोबर